दर्यापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दर्यापूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। या दरम्यान दिनांक 5 जून 2026 रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की बनोसा टाउन दर्यापूरमधील अवधूत नगर येथे मेन रोडने काही तरुण मुले चारचाकी वाहन आणि मोटारसायकलने हातात काठ्या, तलवारी आणि चाकू घेऊन नारेबाजी करत मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता गजानन महाराज मंदिराकडे जात आहेत, दहशत निर्माण करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात धडक कार्यवाही करण्यात आली। या कार्यवाहीमध्ये 6 आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींकडून पोलिसांनी एक टोकदार आणि धारदार पाते असलेले लोखंडी तलवार, 3 टोकदार आणि धारदार पाते असलेले लोखंडी चाकू, 2 प्लास्टिक आणि लाकडी दांडे, 2 चारचाकी वाहन क्रमांक MH14 JH 2642 मारुती इर्टिगा पांढऱ्या रंगाची आणि काळ्या रंगाची बिना नंबर प्लेटची महिंद्रा स्कॉर्पिओ, 3 मोटारसायकल क्रमांक MH 26CL 1417 रॉयल एनफील्ड मिलिटरी आणि 2 विना कमांडच्या होंडा ॲक्टिवा, 6 मोबाईल असा एकूण 13,81,150 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। आरोपींचे कृत्य हे दहशत निर्माण करण्यासाठी आणि कायद्याचे उल्लंघन करणारे असल्यानं त्यांच्यावर दर्यापूर पोलीस स्टेशन येथे अवैध हत्यार बाळगणं, गैरकायद्याची मंडळी जमवणं आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करण्याबाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच त्या आरोपींना अटकही करण्यात आली। नमूद गुन्ह्यात काही साथीदार हे घटनास्थळावरून पळून गेल्यानं त्यांचा शोध घेऊन कार्यवाही केली जाणार आहे। यासह शहरात काही तरुण बिना नंबर प्लेट दुचाकी आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असल्यानं त्यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे। उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी 4 दिवसांपासून केलेल्या या धडक कारवाईमुळे आता चिडीमार करणाऱ्यांचे धावे चांगलेच तणाडलेत। शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा चिडीमार करणाऱ्यांवर शहरातील राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना साथ देऊ नये असं आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय।